करता फक्त आपण बर्ड फिरतो. अजून काका आहे ना, या काकाने ना एक पावशर मावा खाल्लाय आहे की ना, थोडासा गाडी में ना करना पडता है ना पेट्रोल. मंडळीला लाईन तर दाखवायचे. कॉन्टेंट साठी झाले मरमर आमचे आणि झाले आमचे 100 रुपये जुगाड. भेटले फायनली तिकीट बुधवारी. व्हायचा गो. आता ब्लॉगर खाली आलता. हॅलो 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 गाईज, मी आज तुम्हाला अचानकच घेऊन चाललो आहे कुठेतरी बाहेर बर्ड व्हॅलीला. टाईम तर नाही आता माझ्याकडे जायला, कारण की शूट संपवलं आहे आम्ही आत्ताच. 6:21 झाले. तर कंटाळा आला आहे जाम जायचा, पण ठीक आहे चला जाऊया. तर एकदा बघूया काय कसं आहे. पहिल्यांदा बघतोय बर्ड व्हॅलीला मी, आणि टाईम लागेल बहुतेक तिकडे, तरी मी दाखवत राहील काही ना काहीतरी. कारण की यांचं पॉडकास्ट शूट होतं. आता पॉडकास्टच्या शूटमध्ये मला वाटलं काहीतरी BTS निघेल, पण ते नाही वाटत आहे काहीतरी मॅनेजेबल होईल. सो त्याच्यामुळं मी आता बर्ड व्हॅलीवर टार्गेट ठेवतो, कारण की आता कंटेंट तर पाहिजे. बिना कंटेंटचं तर काय होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आता बर्ड व्हॅली असं माझं चाललं आहे डोक्यात प्लॅन आहे. पण आता एक गाडी सर्व्हिसिंगला आहे. आणि बघा आम्हाला नंदी महाराज आडवे आले. दोन सर उदाहरणार दिसतं. गाडी कशी जाणार पण एवढ्या गाडी. फोन पे झाला. बाई भोसरीमध्ये कंटेंट आहे वाटतं, इकडे येऊन राहावं लागतं वाटतं मला. हाकलला शेवटी त्यांनी काय ते तर, कारण त्यांचा बाजार चालू आहे, ते विकतायत काहीतरी, आणि त्यांचं ते खाल्ल्यावर त्यांना तर चिडचिड होईलच की. त्याच्यामुळं मग हाक लागली लावली. मेहुल सरांच्या गाडीवर मी आज मेहुल सरांच्या गाडीवर. आवाज येत असेल. काय खोटं बोलतो बाई. म्हणजे मेहुल सरांच्या पाठीमागे दरवेळेस कोणाचा असतो. मेहुल सरांच्या पहिल्यांदा बसले पाठीमागे. बघूया मेहुल सरांची ड्रायव्हिंग. तसं सेफच आहे मेहुल सर, कारण की मी बघितलं त्यांना बुलेट चालवताना. ओके नाही मेहुल सर, बस काय घेऊन टाका की मेहुल सर बुलेट. बुलेट नाही रे घ्यायची. मग कोणती घ्यायचं? ॲडव्हेंचर. अच्छा ॲडव्हेंचर. कुठली गाडी? SDची. अच्छा हां. मेहुल सरांची चॉईस मोठी आहे म्हणलं. बुलेटमध्ये ॲक्टिव्ह गाडी काढताय तरी सर्व्हिसिंगला दिली ना इथं. तुझी गाडी चालली आहे रिपेरिंग. काय झाले तुझ्या गाडी? अरे ती चावी अडकते रे, मध्ये निघते मध्येच अडकते. आता निघते का चायला? फिक्स आहे का त्यालाच? ती फिरत पण नाही ना, ऑन पण नाही होते. चायला तार बीर काहीतरी काढा, कनेक्शन बांधायचं आणि निघले वाटतं. यस हो. कसली स्माइल दिली हो. युट्यूबचं नाव घेतलं की लोक. आता दादा काय करतो म्हणलं माहिती का, म्हणलं गाडी सरळ करतो म्हणजे अडकलेली चावीनी. हो हे कुठलं लॉजिक होतं भाई. आता निघली का गाडी? सरळ पण झाली आता. आपलं की हलता येते. लॉक वाकडा असं. हे बघ निघली का आता. बघ हे बघ याच्या पुढं नाही जात. म्हणजे गाडी नीट नाही झाली. फुल ट्रॅफिक आहे आणि यांचं चाललंय चावी काढी. आणि गाडीचं झालं कार्यक्रम. गाडीचा झालाय पण तुझा कार्यक्रम. का ग जरा नीट वापर की गाडी. दिली घेऊन नाही बापाने. सॉरी घेतली एवढी महागडी गाडी तर कशाला ग. ब्लॉग बघताना सांग कमेंट करून की काय केलंस तू तेव्हा एवढी खराब झाली गाडी. लेडीज तेच की वुमेन. त्याच्या वेळेस विमेन करताय का? हा ना, काय आता तिचीच कारामध्ये ही. पूर्ण फिरत नाही ना, बघ पूर्ण फिरल्यावर जात. आम्ही ट्रिप्स होतो आणि पोलीस बघतो समोर भाग घ्या ती गाडी. म्हणतो पेट्रोल पंप हा
हवा नाही आहे. चल जाऊ दे. हवा नाही गाडीत. एकदा पेट्रोल पंपावर जातोय, फक्त हवेचा काय गणित आहे. कारण की मी भरली होती येताना, परत गेली. मे बी पंचर वगैरे असले तर असले. लेट्स सी गाइस. मैं ना सुबह सुबह इसी रास्ते से आ रहा था ना, इतना ऊन था ना, इतना ऊन, मतलब मैं फंस गया दोपहर का. तो है ना, ये टाड़ो तुम लोग, ये ना भोसरी जाने वाला रास्ता है. भोसरी टू नासिक फाटा वाला रास्ता ही है. और दोपहर में ना इस ऊन में मैं इतना भाजा हूँ ना, मेरा गाल बिल एकदम कड़क मधी भाजा है. रोस्टेड ब्रेड हो गया था मैं. चला. किधर भी फिरने को जाने के पहले का क्या विषय असतो माहिती है का तुम्हाला? तो विषय ऐसा होता है कि ना थोड़ा सा गाड़ी में ना करना पड़ता है ना पेट्रोल. उसके बिना गाड़ी जाएंगी कैसी ना मेरे दोस्तों. तो पहले शगुन होता है कि पहले पेट्रोल पंप को गाड़ी लेके जाओ, फिर बाद में जिधर जाना है उधर चले जाओ. तो यह हम तैयारी कर रहे हैं. हर बार का फॉर्मेलिटी यही है हमारा कि पहले आ जाओ पेट्रोल पंप, फिर एक बार गाड़ी में हो थोड़ा पार होने के बाद फिर चले जाएंगे हम. हाँ VN भी ट्राई किया, वो भी साला अच्छा नहीं चल रहा था. कौन सा यूज़ करेगा अभी? कॉन्फ़िगरेशन क्या है इसका? कॉन्फ़िगरेशन क्या है? मेरा हाँ 16 GB है उसमें. तो बस हो गया ना, और क्या चाहिए? 16 GB GB और 500 कुछ GB का उसमें SSD है. हाँ हाँ हाँ. तो चलना i5 चाहिए पे. ना. चलना मांगता है ना फिर. अब पता मेरे को समझ नहीं आया फॉरगेट के लिए. और हाँ ये बोलो कि थोड़ा सा पुराना सॉफ्टवेयर है, उसको अपडेट नहीं करा है. ये नहीं रे, problem चलता हो है सकती फिर. फाइनल कट प्रो इतना बड़ा है भी नहीं कि तेरे को बहुत बड़ा कॉन्फ़िगरेशन और लेटेस्ट अपडेट नहीं, है. 16 GB है उसमें और 556 कितना. वो 500 फाइनल कुछ है कट के लिए बहुत हो गया. एक बार ना क्या कर, फिल्मोरा ट्राई कर. फिल्मोरा ट्राई करेंगे ना तो मिल जाएगा. देखना पड़ेगा उसको. गाइस तात्या लागतं पेट्रोल तात्याला म्हणू लागू नका. हे बस पेट्रोल भरला है आम्ही. देख भाई उसमें ना फिल्मोरा देखो भाई मिल गए थे. चलो मिलते हैं. काय हवा बघावं लागेल ना. फ्री असते ना पेट्रोल पंपला. फ्री का गाइस, फ्री का जितना मिल जाए उतना निपट लो. जितना फ्री का मिले उतना निपटा लो भाई लोग. 10 रुपये तिकडे भरू, इकडे शेजारी. चला. 10 रुपये हम अफोर्ड नहीं कर सकते. 10 रुपये हवा के लिए. हाँ फ्री का देखो, फ्री में जाते हैं हम. गाइज ऐसे कैमरे देख के एक ना आया था मेरे पास, वो मुझे बोल रहा था मैं भी करता हूँ, और मेरे में इतना वो एडिट वगैरह नहीं होता, पर उसका मैकबुक है गाइज, मैकबुक पे करता है भैया. नाश्ता कसं भेटेल तिथं? जेवण आहे जेवण. व्यवस्था ही फक्त 200 लोकांची जरी असेल तरी शेवटपर्यंत तिकीट विक्री चालू राहते. 200च्या पुढे ज्यांचं तिकीट जाईल अशा लोकांना हा लेझरचे उभं राहून पाहायचं आहे. तिकीट आहे मोठ्याच्या मोठं. नंतर खाली करायचं बघा आहे. आता लाईन तर केवढी ऑब्स्टॅकल आहे. कशाची लाईन आहे होय दादा? लाईन खाली करायचं आहे. स्टेडियममध्ये कुणी बसू नका. लेजर शोच्या तिकिटाला लाईन आहे. मे बी माहित नाही आता काय. ॲक्च्युली फर्स्ट टाइम आलो आहे आणि याचं काहीतरी प्रोटोकॉल चाललाय आणि बाणबाणीमुळे आवाज येणार नाही. लेझर शो ज्यांना बघायचं आहे त्यांनीच तिकीट काढा. मंडळीला लाईन तर दाखवा शेफ. स्वतः मालक लाईन दाखवा. लाईन बघा. जिथपर्यंत नजरा जाते तिथपर्यंत लाईनच लाईन आहे. एवढा मोठा ऑब्स्टॅकल. बहुतेक लवकर आला असतं झालं असतं. उलट तर बरं झालं या टायमाला आलो. लेझर शो तरी बघायला भेटून. कॉन्टेंट बर्ड पण कोण लेझर शो, बर्ड शो सगळे. बर्ड शो तर नाही, बर्ड व्हॅली फक्त नाव आहे. बर्ड एक पण ऑनलाईन आहे त्याच्याकडे. आता बोलतो हाय हाय कॅश आहे. ओनली कॅश. ऑनलाईन आहे ना पेट्रोल. नाही ओनली कॅश बोललाय.
लेझर शो साठी फक्त कॅश हेच याच्या मायला आता त्याच्यासाठी लय राडतात रे. मागच्या वेळेस पण आम्ही याला गेलो डायनासॉर पार्कला आणि तिथं पण 10,000 रुपये पण 10,000 रुपये तिकीट होतं, पण त्यांनी त्याच्यात आम्हाला हे मागितलं, कॅश मागितलं. आता कोण ठेवतं कॅश? माझा असा प्लॅन होता की लेझर शो न करता फक्त आपण बर्ड व्हॅली फिरलो. ऍक्च्युली झालंय काय की हे नाही आमच्याकडे, कॅश नाही आहे आणि इथं कोण द्याय नाही पण कॅश. आणि इथं कोण देत नाही कॅश, ते अजून अडवत आहेत आम्हाला. आणि इथं हे साले कॅश शिवाय ना देत नाहीये. नाही देतच नाही आहेत. मी 2 जणांना विचारलंय. सुट्टे पण देत नाही काय कोण. कोणाला तरी स्कॅन करून ते पण नाही देते. लोकला हरमी झाले दुकान पण नाही देत. आणि दुकानवाले तर तसे बी ते हरमीच असतात, ते देणार नाही. काकांनी सांगितलंय काहीतरी की आतमध्ये जाऊ वगैरे. आता काका म्हणले की तिकटापुरती कॅश देतील बहुतेक आतमध्ये, मागून बघा एकदा. त्यांनी दिली म्हणजे ओके, कॅन्सल विषय. लोक एक मध्ये येतात, कळतं का आता कसं काय कोणाला मागायची कॅश? कोणाला मागायचं ते? आता परत कशाला जायचं? परत कॅशच्या मागं लागायचं. अरे सीट ऐक ना, सीट जरी 200 असतं ना उभं राहून करता येते बोलले. उभा राहून करता येतं पण त्यासाठी ते 550 पाहिजे. थांब ना, बघू ना पुढे कोणत्या तरी पुरीला कपलला म्हणा एखाद्या. काय माहिती व्ह्यू तर भारी येतोय माझ्या ह्याच्यात. हो का? कुठे आतमध्ये व्ह्यू येतोय छान. एवढंच काय ते सॅटिस्फॅक्शन आहे इथं आल्याचं. भेटले बाय फायनली. कॉन्टेंटसाठी झाले मरमर आमची आणि झाले आमचे 100 रुपये जुगाड. ते मेहुल सर चालले तडकी पड. मेहुल सराला भेटले 100 रुपये कॅश. आता झालं माझ्याकडे 50 होते ऑलरेडी. ते पण मला सापडलेले होते, ते मी सेव्ह करून ठेवले होते. ते भेटले, ते मिळून हे मिळून दोन्ही मिळून आमचं होतंय काम. अशी मशक्कत झाली बर्ड व्हॅलीला येऊन. कॅशसाठी कोणाकडे थांबून जायचं दादा, असं थोडे असते. आता झालं काय करणार. वा 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 वा, तिकीट दाखवा. तिकीट दाखवा. वा 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 वा. या तिकिटासाठी एवढी धडपड केली भाई. भेटले फायनली तिकीट. आता काय बघायचं, फक्त कारंजे बघायला जायचं. एवढी उपट घालून कारंजे बघणार आहे आम्ही. फवारा बघायला जायचं. फवारा तिकीट भेटलं आम्हाला. रांग आहे आरामी. रांग आहे. एवढी उपट घातली या तिकिटासाठी आणि तिथून पुढे ही रांग. बनी बियॉन्ड डेस्क इंस्टावर काय आहे? नाही यूट्यूब. हां अच्छा. अरे त्याने ऐक ना 2 आहेत चॅनल ॲक्च्युली. एक मिनटं सांगतो, मी सांगतो. आम्ही पण आलोय. याच आहे की तुम्ही पण? हो. मग अशी डेअर देतात काय? कोण काय केलं? नाही अरे त्यांना कॅश पाहिजे. कॅश आताच्या शोची बसण्याची व्यवस्था ही पूर्ण संपलेली आहे. ज्यांना लेझर शो उभं राहून बघायचा अशाच लोकांनी तिकीट घ्या, अन्यथा तिकीट घेऊ नका. ही एक आयडिया आहे. बसण्याची व्यवस्था ही पूर्ण संपलेली आहे. हे आणि ह्याच्यानंतर ब्लॉगिंग करताय का तुम्ही? आम्हाला काय की याच आहे की तुम्ही पण? कट नाही होणार. काय करा. आलो. बसण्याची व्यवस्था ही पूर्ण संपलेली आहे. ज्यांना लेझर शो उभं राहून बघायचं आहे अशाच लोकांनी तिकीट घ्या, अन्यथा तिकीट घेऊ नका. आणि ही एक आहे. ओके, ही माझी आहे आणि ती दुसरी आहे ना त्याची आहे. हां, थँक्यू गाईज. बाय बाय. हो यार, माझी सीट गेली की या तिकिटांना. आता आपल्याला काय नसते, आपले माणसं आहेत. गाईज माझा नंबर कुठं होता? वा वा. काय ते झालं का? सबस्क्राईब करून घेतलं का? सबस्क्राईब केलं का नाही का?
फाटाफाटी. किती रुपये तिकीट फाडलं यांनी माहिती 30 रुपयाचं, सॉरी 20 रुपये तिकीट फाडलंय. आता काय झालं ना ते खड्डा असलं मग ऍक्च्युली असं आहे. अथक नंतर पथक करावं लागणार. फायनली आता काहीतरी दिसणार का आता आम्हाला इथून, कोणाला तरी हटवा लागणार. गर्दी बघा ना, गर्दी उभं राहून पण एवढं नियोजन आहे. काका आहे ना, या काकाने ना 1 पावशर मावा खाल्लाय. आणि जिथं मी थांबलो होतो ना तर त्याचाच वास आहे. पाण्याचा वास वेगळा, त्याचा वास वेगळा. त्याच्यामुळे तिथं थांबायची इच्छा मेली माझी. मी इकडं आलो निघून त्या वासामुळं. बाकी शो बी मस्त आहे, फक्त वास नव्हता पाहिजे एवढंच. इथं आहे लेझर शो, ज्याच्यासाठी एवढे उपट केले ना, त्या पाण्याचा वास येतोय आम्हाला. आणि ठीक आहे, 20-50 रुपये मागितले माना तुझा का. बिलकुल मला आवडलेलं नाही. झाला ठीक होतं 20 रुपयात, अजून काय पाहिजे. पण 20 रुपयासाठी जी मेहनत झाली ना, तो खरा माझा ब्लॉग आहे. लेझर शो माझा ब्लॉगच नाही आहे, माझा ब्लॉग आहे. तर भेटूया काय वास घेण्यासाठी एका कॉन्टेंट भऱ्या ब्लॉगमध्ये. चक्कर मारायची आता कुठं चक्कर मारतं, जाऊ दे. खाऊ काहीतरी, भूक लागले. कोणाला बघतो, जाऊ दे. कोणाला बघता देश सोडून लय भेटतं. तर भेटूया गाईज पुन्हाच अशा स्ट्रगल भऱ्या ब्लॉगला घेऊन. आता हा ब्लॉग येईल उद्या आणि तुम्हाला अजून काहीतरी देईल मी बुधवारी. स्टे ट्यून्ड व्हायचा गो. आता ब्लॉगर खाली आलता, आता मुका घेतला असतं गेटचा कंटेंट झालता आता. सो बाय बाय गाईज.